नमस्कार, मी शंकर राऊत, मनसेचा कार्यकर्ता आणि आमची टीम मनसेची आज एस टी महामंडळाला निवेदन देण्याकरता आलेलो आहे। रिसोड ते मौजा बंदी ही बस जवळपास 1 ते 1.5 महिन्यापासून बंद आहे। तिथे त्यांना रहिवाशांना खूप अडचणी होत आहेत। तर माझं हे हात जोडून निवेदन आहे सरकारला, त्याला एस टी महामंडळांना की पुन्हा नियमितप्रमाणे ती एस टी चालू करण्यात यावी। नमस्कार, आपण पाहत आहात सत्य सूर्य न्यूज, जनतेचा निर्भीड आवाज। रिसोड तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रवाशांच्या सोयीसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली रिसोड ते मोजाबंदी बस फेरी गेल्या काही दिवसांपासून विस्कळीत झाली आहे। यामुळे विद्यार्थी, कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। याच प्रश्नावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून त्यांनी रिसोड आगार प्रमुखांना धडक देऊन निवेदन दिले आहे। मोजाबंदी, भर जहांगीर, कुहा, जवळा आणि मांडवा या मार्गावरील प्रवाशांसाठी ही बस फेरी म्हणजे जीवनवाहिनी आहे। विशेषतः सकाळी 9 वाजता सुटणारी आणि दुपारी पहाटेचे 4 वाजता परतणारी ही बस विद्यार्थी आणि नोकरीवर जाणाऱ्या लोकांसाठी महत्त्वाची ठरते। मात्र ही फेरी येत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, तर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घेताना आर्थिक लूट सहन करावी लागत आहे। या परिस्थितीची दखल घेत मनसे जिल्हाध्यक्ष राजूभाऊ किडसे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष योगेश पाटील वाळके आणि शहराध्यक्ष शंकर राऊत यांनी कार्यकर्त्यांसह रिसोड आगारावर धडक दिली। यावेळी आगार प्रमुखांशी चर्चा करताना मनसे पदाधिकाऱ्यांनी कडक शब्दांत इशारा दिला आहे। यावेळी मनसेचे उपतालुका अध्यक्ष प्रवीणभाऊ हाडे, अशोक कराळे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि त्रस्त प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आता आगार प्रशासन यावर काय कार्यवाही करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। निवेदन देण्याकरता आलो। माझी पुन्हा एकदा तीच अपेक्षा आहे की नेहमीप्रमाणे ती एस टी चालू करण्यात यावी। जय महाराष्ट्र।